माढा तालुक्यात आज विकासाचा आनंदोत्सव पाहायला मिळाला। शक्तीपीठ महामार्गाला माढेकरांनी जल्लोषात स्वागत केले। फटाक्यांची आतषबाजी, पेढ्यांची उधळण करत नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। माढा तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं आज जल्लोषात स्वागत करण्यात आले। महामार्गाच्या घोषणेनंतर माढ्यात ठिकठिकाणी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केलाय। या महामार्गामुळे माढा तालुक्याचा थेट विकास मार्ग खुला होणार आहे। दळणवळण अधिक सुलभ होणार असून व्यापार उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत। अनेक वर्षांची माढेकरांची मागणी आज अखेर पूर्ण झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येते। हा महामार्ग माढ्यासाठी वरदान आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अभिजित पाटील यांच्यामुळे हे शक्य झालंय आणि या संपूर्ण प्रक्रियेत माढेकर नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांचे जाहीर आभार मानले आहेत। शक्तीपीठ महामार्गामुळे माढा तालुका केवळ जिल्ह्याची नव्हे तर राज्यातील प्रमुख मार्गांशी जोडला जाणार आहे। यामुळे शेतीमालाला बाजारपेठ, युवकांना रोजगार आणि व्यापाऱ्यांना नवे व्यासपीठ मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। आज आम्हाला माढेकर म्हणून फार असा आनंद झालेला। आम्ही पेढे वाटून त्याचं स्वागत केलंय, फटाका वाजून त्याचं स्वागत केलंय। खरं तर प्रथमतः मी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय गोरे साहेब पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे, तसेच दमदार आमदार लोक अभिजितआबा पाटील यांचं मी प्रथमतः स्वागत करतो माढेकरांच्या वतीनं। कारण या महाराष्ट्र राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा शक्तीपीठ मार्ग हा या माढा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कुळदैवत आहेत त्या कुळदैवत जोडणारा शक्तीपीठ मार्ग आहे। आणि हा मार्ग जाणारे मार्ग असे आहेत की त्या ठिकाणी सावतामाळे असतील, संत सावतामाळे असतील, नीरा नरसिंगपूर असेल, शिंगणापूर असेल, ज्योतिबा असेल, बाळूमामाचं आदमापूर असेल, असे सर्व देवस्थाने जोडणारा आणि लोकांच्या मनातला हा प्रकल्प आहे। आणि तो अशा भागातून जातोय की जो भाग म्हणजे अविकसित भाग आहे आणि तो विकसित भाग होणार आहे। यामुळे या भागाचा निश्चित विकास होणार आहे। आम्ही माढेकर खूप दिवसापासून असा आमच्या भागातून रस्ता जाण्याची खूप अशी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, परंतु या माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील साहेब यांनी यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांना ह्या गोष्टी पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि आमच्या भागातून हा महामार्ग जातोय। त्याच्यामुळे आमचं शहर निश्चितच पुढच्या काळामध्ये त्याला कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे सुधरेल असं आम्हाला आणि रोजगार मिळू शकतो। या लोकांना या ठिकाणी MIDC सारखे प्रकल्प देखील रस्ता आल्यामुळे उभा राहू शकतात आणि असे दमदार आमदार आम्हाला आता माढा तालुक्याला मिळाल्यामुळे आमच्या इथली जनता खूप अशी समाधानी आणि सुखी आहे। नव्या मार्गाने मात्र दुसरीकडे पंढरपूरमध्ये 3 लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विरोध दर्शवलाय, जुन्याच महामार्गाचा अट्टहास केलाय। कसं पाहताय? त्यांच्या दबावाला कुठं शासन स्तरावरून फेरबदल होईल असं वाटतं? खरं तर हा त्यांनी जी काय विरोध दर्शवायचं काम केलंय ते जिल्हा परिषदच्या निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवून खरं तर हा विरोध दर्शवलेला आहे। कारण असं काही होणार नाही। कारण हा प्रकल्प सुचवलेला जो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जी मनात घेतलेला प्रकल्प आहे याची कारण अशी आहेत की हा मार्ग जाणार आहे, हा मार्ग अविकसित भागातून विकास करणारा आहे। त्याच्यामुळं ज्या बाजूनी एक हायवे ऑलरेडी जातोय आणि त्या हायवेला पॅरलल हायवे नेण्यापेक्षा आणि मुळातच त्या हायवेला देखील वाहतूक सध्या कमी आहे आणि त्याच बाजूने अजून एखादा हायवे जाणं त्यातून काही निष्पन्न होणार नाही। परंतु ह्या हायवेचं ज्यावेळेला अविकसित भागातून गेल्यामुळं ह्या भागातील जनतेचा निश्चितपणे विकास होणार आहे। या तालुक्याचे कर्तृत्ववान आमदार अभिजितआबा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांनी नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग माढ्याजवळून नेण्याचा जो निर्णय घेतला तो माढेकर म्हणून मला अतिशय त्याचा आनंद झाला। या परिसरामध्ये विकासाची फार मोठी भूक आहे आणि ती भूक कशी भागेल याच्यासाठी अभिजितआबा पाटील अतिशय प्रयत्नशील आहेत। त्यातला एक भाग म्हणून आज दळणवळणाचा एक फार मोठं साधन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मी या ठिकाणी असं म्हणू शकेल की विकासाची पहाट माढा परिसरामध्ये उगवलेली दिसेल आणि या महामार्गानं शेतकरीच काय, व्यापारी असतील, कारखानदार असतील, यांना अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या महामार्गामुळे मिळेल
पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक तीर्थक्षेत्राला जोडणारा हा महामार्ग आहे. आता काल परवा आम्हाला एक बातमी ऐकायला मिळाली की पंढरपूर तालुक्यामधून सांगोल्यामधून या महामार्गाला विरोध होतोय. माढा भागातून नेण्यासाठी त्यांचा विरोध आहे. परंतु आता याच ठिकाणी सांगितलं गेलं की अनेक तीर्थक्षेत्र जोडलीत. आता त्या तीर्थक्षेत्रावरून जाणारा हा महामार्ग वाचवायचं काम त्या तीर्थक्षेत्रातल्या देवांचं काम आहे, ते बघून घेतील. त्यामुळे कुठल्याही अडचण या महामार्गाला येणार नाही. मुख्यमंत्री साहेब त्या पद्धतीनं खंबीर आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय ते कधीही बदलत नाहीत. मला खात्री आहे की भविष्यामध्ये अजून या ठिकाणी अभिजित आबांच्या नेतृत्वाखाली माढ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.